टेंस। टेंस के बारे में अब थोड़ी सी जानकारी मैं आपको कर देता हूं। तो यूज ऑफ टू बी फॉर्म, टू बी फॉर्म आपण याला ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो, याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं करतो, वाक्य बनवण्यासाठी मदत करतात हे शब्द। तर ते कोणते आहे मी लिहितोय, प्रेझेंट टेन्स आहे, त्यामध्ये एम, इज आणि आय, एम, इज, आय। दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ। समजलो, ध्यान देना। भूतकाळ के जे टू बी फॉर्म आहे म्हणजे आपण त्याला हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, वाक्य बनवण्यासाठी हे टू बी चे रूप मदत करत असतात। त्यामध्ये कोणते आहे वॉज, वेअर, वॉज आणि वेअर। आणि जे काही पुढे फ्युचर टेन्स आहे म्हणजे भविष्यकाळ, कोणते आहे भविष्यकाळ। जोरशे बोलना। भविष्यकाळमध्ये शॅल आणि विल, these are to be formed, these are to be formed। वर्तमान काळाचे एम, इज, आर, भूतकाळाचे वॉज, वेअर आणि भविष्यकाळाचे शॅल, विल। आगे देखिए, एकवचन किंवा अनेक वचन, आपण त्याला इंग्लिश मध्ये सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन, बहुवचन अनेक वचन। मग एम, इज आहे एकवचन, काय आहे एकवचन, आणि आय आहे अनेक वचन किंवा बहुवचन। आता भूतकाळ बघा, पास्ट टेन्स वॉज आहे एकवचन आणि वेअर आहे अनेक वचन, शॅल हा एकवचन आणि विल बहुवचन, बरोबर आहे हो। आता पुढे बघा, आता यामध्ये आपल्याला वाक्याचा उपयोग करायचा आहे, वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। आता बघा देखिए, समजा मी घेतलं आय, त्यानंतर हा इथं आपण प्रेझेंट टेन्स घेऊया, कोणता घेऊया प्रेझेंट टेन्स, आणि इथं घेऊया पास्ट टेन्स। बघा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, बघा मग आय एम, भूतकाळामध्ये आपल्याला जायचं आहे आय वॉज, बरोबर आगे देखिए। दूसरा है यू आर, भूतकाळामध्ये पास्ट टेन्स मध्ये आपल्याला जायचं यू वेअर। तिसरं जे आहे ही इज, शी इज, इट इज, ही जी तीन आहे या बदल्यामध्ये आपल्याला भूतकाळामध्ये जायचं आहे, पास्ट टेन्स मध्ये जाणे का आहे तर ही वॉज, शी वॉज, इट वॉज, ओके। आता याला आपण फर्स्ट पर्सनल म्हणतो, याला आपण सेकंड पर्सनल म्हणतो आणि याला आपण थर्ड पर्सनल सिंग्युलर, थर्ड पर्सनल सिंग्युलर, आणि लास्ट आहे दे आर, दे आर। इन पास्ट मध्ये दे आर, दे वेअर, दे वेअर, कारण दे हे बहुलिंगी आहे, अनेक वचन दे आर।
उसी तरह दे वेर, दे अनेक वचन, वेर सुद्धा अनेक वचन. म्हणजे I am, you are, he is, she is, it is, they are. In past tense, I was, you were, he was, she was, it was, they were. याप्रमाणे आपण अनेक वाक्य बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, I am a student, you are a student, he is a student, she is a student, it is a. आता स्टुडंट हा इट शब्द आपल्याला प्राण्यांकरता म्हणजे ॲनिमल आणि थिंग्स, प्राण्यांकरता वस्तूकरता आपल्याला इट वापरतात. इट इज अ लॉयर. आणि दे आर स्टुडंट्स, आता दे हा अनेक वचन आहे म्हणून दे आर स्टुडंट्स अनेक वचन. तसं आय वॉज अ स्टुडंट, you were a student, he was a student, she was a student, it was a student, it was a lawyer, and they were students. ते स्टुडंट होते. हे भूतकाळामध्ये इन द पास्ट आणि प्रेझेंट मध्ये, रनिंग मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये असं या नुसार आपण हे जे चुकीच्या रूपाचा आपण उपयोग करू शकतो. बरोबर आहे? आता सर्वांना माहित I, we, you, he, she, it, they. These are 8 personal pronouns. I am, we are, you are, he is, she is, it is, they are. बरोबर आहे? I was, we were, you were, he. बरोबर आहे? I was, you were, he was, she was, it was, they were. हे झालं भूतकाळामध्ये. तर अशा पद्धतीने आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स बद्दल टूबीच्या रूपाचा उपयोग करू शकतो. आणि वी कॅन मेक स्मॉल सेंटेन्स एव्हरी टाइम इझिली. आपण आसान से छोटे छोटे वाक्य बना सकते हैं.